जवळपास ह्या सीझन मध्ये आता ह्या माझ्या गोदागिरी फार्म्स मध्ये 100हून जास्त पेट्या इथं चमकणारा मध सुद्धा दिसतो असेल. या सर्व कामकरी माश्या आहेत आणि त्या मध प्रोसेसिंगचं किंवा मध बनवण्याचं कार्य त्यांचं. समजा एक पेटी आपण आता इन्स्टॉल केली आता, तर त्याच्यामध्ये साधारण किती मासे बसतात आणि त्या मध किती दिवसामध्ये तुम्ही काढून घेता त्याच्या? नाही बरोबर. तर ह्या पेटीमध्ये जवळपास 10 फ्रेम्स असतात. या 10 फ्रेमच्या पेटीमध्ये जवळपास आपल्याला सीझन मध्ये स्टिंगलेस मासे आहे याचं प्रामुख्याने काय वापर? सगळ्यात छोटी असूनही अतिशय कॉम्प्लेक्स पद्धतीने ती घरटं तयार करते आणि पेटी सोडून जात नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न. त्या पेटीची स्वच्छता सुद्धा दर 15 दिवसांनी आपण शेतकऱ्यांना रेंटनी देताना शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही त्यांना त्या प्रकारची पेटी उपलब्ध करून केली. त्या फार्म मधून आपलं मध आणि जे मेन मिळतं त्याचं आम्ही छोट्याशा लॅबमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. तर ह्या लॅबमध्ये आम्ही मध आणि मेणापासून विविध सौंदर्य प्रसाधन. आपण जे मधुमक्षिका पालनामधून जे मध मेण मिळतंय ह्या मेणाचा वापर आपण लिप बाम, लिपस्टिक आणि काजळ बनवण्यासाठी घाण्याचे तेल टाकतो. घाण्याचं खोबऱ्याचं आहे, कॅस्टर आहे, जोजोबा आहे, नारळ आहे. ही सगळी प्युअर तेल आपण त्याच्यामध्ये आपली फार्म व्हिजिट घेतली आणि त्या फार्म मधून आपलं जे प्रोड्यूस आहे, जे प्रोडक्शन होतं त्याचं इथं ब्रँडिंग करून आपण इथं लावलेलं आहे. आता इथं तुम्हाला 3 रॅक दिसत आहेत बघा. याच्यामध्ये हा मोनोफ्लोरल म्हणजे याला एका फुलापासून निघालेला हा मोनोफ्लोरल जांभूळ मध. त्यानंतर हा फॉरेस्ट मधला फॉरेस्ट हनी आपण त्याला म्हणतो, मल्टीफ्लोरल हनी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हा जो मध्ये हा ओव्याचा आहे, हा सुद्धा मोनोफ्लोरल कॅटेगरीमध्ये येतो. मोनोफ्लोरल म्हणजे एका झाडापासून एकदा काढलेला हा. जय शिवराय मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी म्हणून आहे. तर या ठिकाणी एक गोदागिरी म्हणून एक फार्म आहे. तर या फार्म मध्ये विशेषतः मधुमक्षिका पालन असेल, मशरूम असेल किंवा गांडूळ खत असेल यावर काम केलं जातं. विशेष म्हणजे या ठिकाणी जे मधुमक्षिका पालनानंतर मध काढल्यानंतर जे मेन राहतं, वॅक्स राहतं, त्यामधनं वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले, जसं की लिप बाम असेल, लिपस्टिक असेल किंवा सोप असेल, असे विविध प्रोडक्ट तयार केले जातं. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती पूर्ण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर. तर चला बघूयात आपण या गोदागिरी फार्म बद्दल पूर्ण माहिती. तर आपल्या बरोबर आहेत या गोदागिरी फार्मचे ओनर, तर त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या चॅनलवर. तर चला बघूयात. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या चॅनलवर. तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय द्या करून. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश अवताडे आणि मी जवळपास गेल्या 5 वर्षापासून गोदागिरी फार्म्स या संस्थापनेच्या अंतर्गत मी मधमाशी पालन, गांडूळ खत आणि मशरूम बीज उत्पादन या 3 क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि तुम्ही इथं बघत आहात हा वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या मधमाशात इथं ठेवलेल्या आहेत. तर सर आपल्या इथं किती 5 वर्ष झाले आपण हे चालू केलेलं आहे. तर तुम्ही याची सुरुवात कशी केली होती? सुरुवात सर्वप्रथम मी थोडं माझं बॅकग्राऊंड सांगतो. मी जवळपास 10 वर्ष एका महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होतो, जैव तंत्रज्ञान विभागामध्ये, म्हणजे आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. त्यानंतर कोविड नंतर असं एक इच्छा उत्पन्न झाली की आपण या क्षेत्रामध्ये 10 वर्ष काम करतोय, मग कुठेतरी जाऊन आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जर व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर आपण त्यासाठी कोणता क्षेत्र निवडलं पाहिजे. परंतु मला मधमाशी पालन हा जो विषय हा लहानपणापासून खूप माझा एक कुतूहलाचा विषय होता आणि मला खूप असं वाटायचं की मधमाशांचं कार्य कसं चालत असेल, कसं त्यांचं कार्य निसर्गात कसं चालत असेल. म्हणून मी तो विचार करून मधमाशी पालनाचं ट्रेनिंग घेतलं 1 महिन्याचं. पुण्यामध्ये आपलं सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे 1 महिन्याचं मधमाशी पालनाचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंग नंतर मग मी माझा एक मधमाशीची पेटी घेऊन या व्यवसायाचा प्रारंभ केला. तर सुरुवातीला मला जेव्हा मी या व्यवसायात आलो त्यावेळेस माझ्या डोक्यात काय होतं फक्त की मधमाशाची पेटी आणि मी मध उत्पादन करेल आणि विकेल, एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं. परंतु त्यानंतर क्षेत्र वाढत गेलं आणि मधमाशांच्या पेट्या मी शेतकऱ्यांना परागीभवनासाठी भाड्याने द्यायला लागलो. तर अशा पद्धतीने मधमाशी पालनास सुरुवात केली. त्याचबरोबर थोडं मला ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग मध्ये थोडा इंटरेस्ट होता. मग त्यासाठी लागणारं गांडूळ खत तयार करणे, ती विक्री करणे, नंतर गांडूळ खताचं बीज बनवणे, हे माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि गांडूळ खताचा प्रकल्प चालू केला. आता जेव्हा आपण बघतो की शेतामध्ये काडी कचरा खूप निर्माण होतो, तर त्या काडी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, तर त्यासाठी
मी मशरूमचं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग द्यायला लागलो. मग त्यातून शेतकरी जे मशरूम उत्पादन घ्यायला लागले ते उत्पादन मी पुढं विक्री करू लागलो. आणि त्यांना जे बीज लागतं आपण त्याला स्पॉन म्हणतो, ते स्पॉन उत्पादन हा जैवतंत्रज्ञानाचा एक भाग आहे. माझी आपण म्हणू त्याला स्पेशालिटी आहे. मग त्याच्यामध्ये मी थोडं टेक्निकल काम करायला लागलो आणि सध्या मी स्पॉन उत्पादन म्हणजे बीज उत्पादन मशरूमचं सुद्धा करतोय. अशा 3 क्षेत्रामध्ये सध्या काम करतोय. तर आपल्या ज्या या गोदागिरी फार्म मध्ये आता सध्याला मधमाशांच्या किती पेट्या आहेत? हा, तर तुम्ही बघत असाल तुमच्या व्हिडिओमध्ये पण दिसत असेल की प्रत्येक झाडाच्या खाली जवळपास 6 पेट्या आहेत. तर जवळपास ह्या सीझन मध्ये आता ह्या माझ्या गोदागिरी फार्म्स मध्ये 100हून जास्त पेट्या इथं आहेत. आणि शेतकऱ्यांना तुम्ही हे जे रेंटनी देतात ते कशा पद्धतीने देतात तुम्ही? तर शेतकऱ्यांना रेंटनी देताना शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही त्यांना त्या प्रकारची पेटी उपलब्ध करून देतो. तर डाळिंब असेल, खरबूज असेल, टरबूज असेल किंवा कांद्याचे बियाण्याचे प्लॉट असतील, त्यासाठी तुम्ही ही पेटी बघत असाल. मोठी माशी आपण त्याला म्हणतो एपिस मेलिफेरा, तिला आपण त्याला थोडक्यात युरोपियन माशी सुद्धा म्हणतो किंवा इटालियन बी पण म्हणतो. ती मोठ्या फुलामध्ये खूप छान काम करते. आणि जर शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असेल की आम्हाला आंब्यासाठी पाहिजे, लिंबुनीसाठी पाहिजे, म्हणजे छोटे पिकं किंवा फळं ज्या शेतकऱ्याकडे असतील त्या फळासाठी आम्ही स्टिंगलेस बी, त्याला आपण डंखरहित मधमाशी म्हणतो, की एकदम मुंगीच्या आकाराची असते आणि छोट्या फुलामध्ये फार छान परागीभवन करते. तर त्या प्रकारच्या पेट्या आम्ही शेतकऱ्यांना परागीभवनासाठी तर देतो. सर या ज्या मधमाशा आहेत आपल्या रेग्युलर त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत अजून? तर पूर्ण या आपल्या निसर्गामध्ये 5 प्रकारच्या मधमाशा असतात. तर त्यामध्ये सगळ्यात आपल्याला भीती वाटणारी किंवा आपल्याला सगळ्यांना ज्ञात नसणारी अशी आग्या माशी, त्यानंतर तिच्यापेक्षा छोटी थोडी इटालियन बी, मी आता सांगितलं युरोपियन माशी आपण तिला म्हणतो एपिस मेलिफेरा, तिच्यापेक्षा छोटी सातेरी माशी, तिला एपिस सिरेना इंडिका म्हणतात. तिच्यापेक्षा छोटं पोळं करणारी आपल्या झाडावर ती म्हणजे एपिस फ्लोरिया. आणि 5वी माशी जी आहे ती म्हणजे डंखरहित माशी, ती आपण त्याला म्हणतो स्टिंगलेस बी. अशा 5 प्रकारच्या माशा आपल्या निसर्गात असतात. आता तुम्ही जे शेतकऱ्यांना पुरवतायत त्याच्यामध्ये तुम्ही रेडनी पण देतात आणि विक्री पण केली जाते. अच्छा, तर आता तुम्ही इथं बहुतांश कोणत्या पद्धतीच्या मासे वापरतात? तर आम्ही जास्त करून एपिस मेलिफेरा, आपण त्याला इटालियन बी म्हणतो, त्या प्रकारच्या माशा आम्ही शेतकऱ्यांना डाळिंबासाठी, टरबुजासाठी, खरबुजासाठी, कांद्याचे जे बियाणे प्लॉट असतील त्यासाठी आम्ही त्यांना देतो. तर तुम्हाला मधमाशाची पेटी कशी असते ते थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. तर हे पेटीचं झाकण असतं आणि ते आपण असं उघडू शकतो. आणि आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या फ्रेम्स असतात. याला आपण ह्या पेटीमध्ये एपिस मेलिफेरा जातीची ही पेटी आहे, त्याला आपण इटालियन बी असं म्हणतो. याच्यामध्ये टोटल 10 फ्रेम असतात. आता या पेटीमध्ये तुम्हाला 9 फ्रेम दिसत असतील. आणि या फ्रेम मध्ये तुम्ही फ्रेम सुद्धा काढून बघू शकता. यामध्ये मधमाशा जसं पोळं बनवतात तसं तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये षटकोनी आकाराचे त्यांची घरं आहेत. आणि तुम्हाला या ज्या माशा दिसत आहेत आता, याला कामकरी माशा म्हणतात. म्हणजे पूर्ण घराचं काम किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्यांचं मध आणणं किंवा घराची साफसफाई करणं, हे सगळे कामं या मधमाशा करत असतात. आणि अजून तुम्ही जर मध्ये गेलात, आता ही पहिली फ्रेम मी काढली होती, तुम्ही जर अजून मध्ये गेलात तुम्हाला मधमाशांची संख्या वाढलेली दिसते. अशा प्रकारे मधमाशांची संख्या वाढलेली आहे. तुम्हाला आतमध्ये चमकणारा मध सुद्धा दिसत असेल. या सर्व कामकरी माशा आहेत आणि त्या मध प्रोसेसिंगचं किंवा मध बनवण्याचं कार्य त्यांचं चालू आहे. तर अशा शेतकऱ्यांना आपण जवळपास परागीभवनासाठी अशी पेटी देतो आणि त्या पेटीमध्ये जवळपास 8 फ्रेम आपण शेतकऱ्यांना देतो. आणि प्रत्येक पेटीमध्ये आम्ही त्या पेटीचं रेकॉर्ड ठेवतो. तुम्हाला ही शीट दिसत असेल बघा, ही शीट म्हणजे ह्या पेटीमध्ये किती माशांचं काय कार्य चाललंय किंवा किती फ्रेम आहेत हे सगळं त्याची नोंद आम्ही अशा शीट मध्ये ठेवतो. म्हणजे रेकॉर्ड किपिंग सुद्धा आपल्याला गरजेचं आहे.
तर सर या पेटी जी लावतो आपण शेतकऱ्यांना तुम्ही देता तर याची कशी काळजी घेतली जाते? तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणजे तुमच्या शेतामध्ये जेव्हा शेतकरी पेटी नेतो त्यावेळेस त्याने खाली 4 विटा ठेवल्या पाहिजे. त्या विटाच्या वरती अशा वाट्या ठेवल्या पाहिजे आणि वाट्याच्या वरती स्टँड पाहिजे आणि स्टँडच्या वरती तुमची पेटी असणार आहे. ही पूर्ण सिस्टीम का करायची आहे की जेणेकरून आपल्या माशांना मुंग्या किंवा मुंगळ्यांचा त्रास होऊ नये आणि वरती झाकण पाहिजे. तर पूर्ण अशी सेटअप असलेली पेटी आम्ही शेतकऱ्यांना देतो. आता ही जी पेटी आहे त्याला कोण कशापासून त्रास असतो, म्हणजे कोण कोण खाऊ शकतं नाही का माशा? तर माशांना पहिला त्रास असतो मुंगे आणि मुंगळे, कारण आतमध्ये मध असल्यामुळे मुंगे आणि मुंगळे जास्त आकर्षित होतात. दुसरी गोष्ट ह्या माशांना सगळ्यात जास्त त्रास होतो तो पक्ष्यांचा. तर अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं की जास्त पक्ष्यांचा वावर नसेल. तर ही 2 जर गोष्टी आपण घेतल्या काळजी शेतकऱ्यांनी तर त्यांच्या जास्तीत जास्त परागीभवन होऊ शकतं. आणि आता ह्या पेट्या आपण पावसाळ्यात हिवाळ्यात कशा मेंटेन केल्या पाहिजे आणि कुठे ठेवू शकतो आपण ह्या पेट्या? तर ह्या पेट्या आपण पावसाळ्यामध्ये त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते, कारण पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की फुलं कमी असतात. तर त्यामुळे आम्हाला त्यांना 50% साखर पाणी त्यांना पावसाळ्यात हिवाळ्यात द्यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पराग सुद्धा आम्हाला आर्टिफिशियल द्यावा लागतो, जेणेकरून त्यांची संख्याबळ आहे ते आपल्याला मेंटेन ठेवता आलं पाहिजे. जर संख्याबळ कमी झालं तर येणाऱ्या सीझन मध्ये त्यांची संख्या हळूहळू कमी होते. तर ह्या 2 गोष्टी, एक म्हणजे साखर पाणी आणि दुसरं परागपूरक अन्न आपण त्याला म्हणतो. आणि त्यांची स्वच्छता, त्या पेटीची स्वच्छता सुद्धा दर 15 दिवसांनी आपण करायला पाहिजे. आता समजा एक पेटी आपण आता इन्स्टॉल केली आता, तर त्याच्यामध्ये साधारण किती मासे बसतात आणि त्या मध किती दिवसामध्ये तुम्ही काढून घेता त्याच्या? नाही बरोबर. तर ह्या पेटीमध्ये जवळपास 10 फ्रेम्स असतात. ह्या 10 फ्रेमच्या पेटीमध्ये जवळपास आपल्याला सीझन मध्ये एक 5 ते 10 किलो पर्यंत मध मिळू शकतो. आणि माशांची संख्या म्हणाल तर ह्या अशा आकाराच्या पेटीतल्या म्हणजे 10 फ्रेम असलेल्या पेटीमध्ये जवळपास 40,000 माशा बसतात. आणि याचं हे कसं होतं, काय म्हणतात, इन्क्रीज कशा होतात माशा? तर ह्या माशा इन्क्रीज होण्याचा जो सीझन असतो तो म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर, म्हणजे पाऊस थांबल्यानंतर, किंवा नंतर पुढं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि फेब्रुवारी नंतरचे 4 महिने अशी पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला 6 महिने मिळतात, ज्या 6 महिन्यामध्ये आपण यांचं विभाजन करू शकतो. कारण त्या महिन्यांमध्ये फुलाची भरपूर आपल्याला उपलब्धता असते आणि फुलं जास्त असल्यामुळे त्यांचं पुनरुत्पादन करण्याची इच्छा सुद्धा तयार होते आणि त्यामध्ये ते नवीन राणी माशी बनवतात आणि नवीन राणी माशी बनल्यानंतर आपण त्याचं विभाजन करू शकतो. म्हणजे एका पेटीमध्ये एक राणी माशी एकच असते, नंतर सीझन नुसार त्या 2 होतात. आता याचं कसं सिस्टीम बनवलेली असते माशीला आतमध्ये जाण्यासाठी किंवा हवेसाठी असं? हो, तर तुम्ही इकडे जर आले समोरच्या बाजूला साठी एक छिद्र ठेवलंय, त्या छिद्रातून त्या ये जा करतात. आणि जेव्हा शेतकऱ्याला आपण पेटी देणार आहे त्यावेळेस आपण काय करतो की त्यांचं रात्री हे झाकण बंद करतो. त्याने काय होतं की मधमाशांना बाहेर येता येत नाही. आणि जेव्हा शेतकरी त्याच्या शेतामध्ये जातो रात्री त्यावेळेस आपण हळूच हे ओपन करून देतो, त्यामुळे माशा या बाहेर येतात. आणि अजून काही त्याला व्हेंटिलेशनची तेवढं एक छिद्र असतं, तेवढं त्याला पुरेसं आहे. कारण त्याला सुद्धा व्हेंटिलेशन जाळी बघा, त्यातून त्यांना ऑक्सिजन, आणि शेतकऱ्याला नेण्यासाठी साधारण 1 तास लागतो, तर 1 तासापुरतं ऑक्सिजन त्यांना आतमध्ये पुरतो. तर सर ही स्टिंगलेस मासे आहे, याचं प्रामुख्याने काय वापर होतो? बरोबर आहे. तर खरं तर म्हणाल माझ्या मधमाशी पालनाच्या या पूर्ण व्यवसायामध्ये माझी सगळ्यात आवडती मधमाशी जर म्हणाल तर ही स्टिंगलेस माशी आहे. कारण सगळ्यात छोटी असूनही अतिशय कॉम्प्लेक्स पद्धतीने ती घरटं तयार करते आणि पेटी सोडून जात नाही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि ह्या माशीचं काम हे छोट्या फुलामध्ये फार उत्कृष्ट प्रमाणे ह्या करतात. कारण छोटी फुलं आहे त्या छोट्या फुलावर मोठ्या माशा तग धरून राहू शकत नाही किंवा बसू शकत नाही, परंतु या माशा छोट्या असल्यामुळे छोट्या फुलात चांगलं काम करतात. शेतकऱ्यांना लिंबुनी असेल, बोर असेल, ह्या पिकांमध्ये चांगलं उत्पादन त्या करून देतात. म्हणजे जसं फुलावर बारीक फुलावर असेल तसं मग माशी पण बदलते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा, इथं ह्या पेटीची रचना मी थोडक्यात सांगतो. ह्या पेटीमध्ये 3 भाग आहेत. हा खालचा भाग म्हणजे ब्रूड चेंबर, म्हणजे त्यांचे अंडे असतात. या मधल्या चेंबर म्हणजे त्यांचं डिव्हिजन चेंबर. जेव्हा ह्या पूर्ण माशा ह्या मधल्या पेटीपर्यंत येतील, मधली पेटी पूर्ण भरेल, त्यावेळेस आपण इथं विभाजन करू शकतो. आणि सगळ्यात वरची जी भाग आहे पेटीचा तो मधाचा भाग आहे, म्हणजे इथं आपला मध खरा साठणार आहे. आणि इथून बघा तुम्ही, यांना एक येण्या जाण्यासाठी त्यांनी स्वतःच हे एक आवरण तयार केलंय. म्हणजे इतकी छोटी असूनही त्यांना आपण म्हणू शकतो की इतकी बुद्धी देवाने त्यांना दिली आहे.
आता यांची संख्या किती असू शकते यांची संख्या पेटीमध्ये साधारण 3 ते 4 हजार माशा एका पेटीमध्ये असतात याच्यामध्ये? आणि यांचं म्हणजे मध काढण्याचं तुमचं सायकल कशी आहे? हा, मध काढण्याला वर्षाला आपल्याला यांच्यापासून साधारण 500 ते 600 ml मध निघतो. याचा म्हणजे वापर कशासाठी केला जातो? वापर हा आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. नंतर डोळ्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मध टाकू शकता. त्यानंतर हा मध व्हॅल्यू, या मधाची व्हॅल्यू जवळपास 5,000 रुपये किलो या दराने विकला जातो, कारण हा वर्षाला तुम्हाला 500-600 ml मिळतो आणि खूप सारे औषधी गुणधर्म असलेला, आणि जास्तीत जास्त लोकांना माहित नाही. आपल्याला जनरली बाकीच्या मधमाशांचा मध माहिती आहे, परंतु ह्या मधमाशीचा मध हा मेडिसिनली फार ऍक्टिव्ह आहे आणि खूप हा आपल्या आरोग्यासाठी चांगला. याची कॅपॅसिटी जी आहे ही तुम्ही इथं पेटी बघताय, या कॅपॅसिटीची पेटी साधारण 1 फूट बाय 1 फूटची ही पेटी आहे. तर ह्या कॅपॅसिटीमध्ये ती चांगल्या प्रकारे वाढू शकते. याच्यापेक्षा मोठी पेटी घेतली तर त्यांना जास्त वाढ होण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की त्यांना खूप जागा मिळते. जागा मिळाल्यामुळे त्यांची अंड्याची उबवण्याची क्षमता ही कमी होते, कारण जेवढा स्पेस जास्त तेवढा आतली हवा जास्त, किंवा गार होणे किंवा गरम होणे, त्यामुळे अंडे त्यांची चांगली उबवत नाही. तर शास्त्रज्ञांनी हा जो स्पेस किंवा ह्या पेटीची जी रचना केली आहे ही एकदम तिच्या कुटुंबासाठी किंवा उबवण्यासाठी ही परफेक्ट आहे. आता शेतकऱ्यांची जास्त रिक्वायरमेंट या माशी संदर्भात कोणत्या बागेसाठी असते? तर ह्या पेटीची आम्हाला जास्त रिक्वायरमेंट येते बोरीसाठी. सध्या आता ऍपल बोर सध्या फुलोऱ्यात आहे, तर बरेच शेतकरी आमच्याकडून बोरीसाठी, आणि नंतर काही शेतकरी आंब्याचे जे आपल्या आंब्यासाठी घेऊन जातात, त्यानंतर काही शेतकरी लिंबुनीसाठी घेऊन जातात, काही शेतकरी कांद्याचे बियाण्याचे जे गोट असतात, तुम्हाला माहिती कांद्याचे फुलं सुद्धा छोटे असतात, तर त्यासाठी सुद्धा शेतकरी आमच्याकडून घेऊन जातात. आणि शहरी जर आपण म्हणू की शहरी लोक जे असतील की त्यांना मधमाशी पालन करायचंय, परंतु डंख मारण्याचा त्यांना त्रास नकोय, तर त्या वेळेस शहरी जे आहेत लोक ते आमच्याकडून अशा स्टिंगलेसच्या छोट्या पेट्या घेऊन जातात आणि वर्षभर त्यांना 500-600 ml सहज मिळतो. आता तुम्ही ही जी पेटी आहे ती कशा पद्धतीने त्यांना विक्री केली जाते किंवा रेंटने दिली जाते? असं तर शेतकऱ्यांना आम्ही ही रेंटवर देतो, महिनाभरासाठी किंवा 2 महिन्यासाठी. बोरीचे जे शेतकरी आहेत, बोर उत्पादक, ते 3 महिन्यासाठी सुद्धा घेऊन जातात, आणि विक्रीसाठी सुद्धा आम्ही ह्या पेट्या उपलब्ध करून देतो. त्याचा असं रेंट किती असतो? रेंट साधारण आम्ही 1500 ते 2000 रुपये प्रति महिना हा रेंट घेतो एका पेटीचा, आणि डिपॉझिट असतं साधारण 1500 तरी 2000 रुपये. तर असे 4000 रुपये, 3 ते 4000 रुपये पिकानुसार आम्ही त्याचं रेंट ठरवतो, आणि विक्री करायची असेल तर आम्ही 6500 रुपयाला एक पेटी ही विकतो, माशांसहित. आणि स्टँड आणि वरचं कव्हर हे वेगळं असतं. अच्छा, म्हणजे स्टिंगलेस माशांचं वेगळं आणि रेग्युलर माशांचं वेगळं. त्यांचं काय रेट असतो? एपिस मेलिफेरा आपण जी आता बघितली तिचं रेंट आम्ही महिन्याला 2500 रुपये घेतो, आणि 1500 रुपये डिपॉझिट असतं. म्हणजे साधारण 4000 रुपये आम्ही त्याचं भाडं शेतकऱ्यांकडून जमा करून घेतो. शेतकरी पेटी आणून दिल्यानंतर 1500 त्याला परत दिले जातात डिपॉझिट. सर, आता ही जी पेटी आहे, आता या पेटीच्या बाहेर असं पिवळं काय पडलेलं आहे? तर ही जी पेटी आहे ही सातेरी माशीची पेटी आहे. याला आपण एपिस सिराना इंडिका म्हणतो. ही आपली भारतीय माशी आहे. तर ह्या माशीला आता पोलन सोर्स कुठेतरी उपलब्ध झालाय. पोलन म्हणजे पराग म्हणजे काय की फुलातली पावडर. तर ती पावडर मधमाशा कशासाठी आणतात की त्यांना प्रोटीन सोर्स सुद्धा गरजेचा आहे. जसं मधमाशा मध आणतात, मकरंद आणतात फुलामधून, त्याचं रूपांतर मधात करतात, त्या मधाचा वापर ते एनर्जी सोर्स म्हणून करतात. परंतु प्रत्येक सजीवाला प्रोटीन सोर्स सुद्धा महत्वाचा आहे. तर हा प्रोटीन सोर्स या मधमाशांना तुम्ही जर बघितलं इथं, तर हे सगळं पोलन तुम्हाला इथं दिसतंय. हे पोलन म्हणजेच मधमाशांचं प्रोटीन सोर्स. हा सगळा हे खाण्यासाठी, त्यांच्या पिलांना वाढीसाठी ह्या मधमाशा वापरतात. तर ही पेटी थोडी वरून दाखवतो. ह्या पेटीत हे वरचं द्वार आहे. तर इथे बघा तिथे मधमाशा वाढलेल्या. थोडं अजून वर करून या मधमाशांची रचना सुद्धा तिथं सेम असते. फक्त फरक आहे की यांच्या फ्रेम थोड्याशा छोट्या असतात, आणि त्यांची संख्या त्या दुसऱ्या मधमाशीपेक्षा कमी असते. तर याच्यात सुद्धा 8 फ्रेम असतात, आणि ह्या मधमाशा थोड्या आपण म्हणू शकतो की रागीट असतात, आणि पेटी सोडून त्यांना खूप जर आपण डिस्टर्ब केलं तर पेटी सोडून जाण्याचा चान्स असतो. त्यामुळे शेतकऱ्याला आपण ह्या मधमाशा परागीभवनासाठी देत नाही. यांचा मुख्य उद्देश जो आहे
तो जंगलामध्ये मध तयार करणे. यांचं मध सुद्धा खूप स्वादिष्ट असतं. यांची संख्या किती असते या पेट्यांमध्ये? या पेटींची संख्या जवळपास 10 ते 12,000 माशा एका पेटीमध्ये असतात. पेटीमध्ये असतात. तुम्ही आता स्टिंगलेस मासे आहेत त्या कशा आकारामध्ये पेट्या असतात आणि ते शेतीमध्ये कशा प्रकारे इन्स्टॉल केले जातात? बरोबर. आता मी जी तुम्हाला मगाशी पेटी दाखवली ती आम्ही थोडस सुधारणा करून त्याच्यामध्ये ती बनवलेली आहे. तर ही पेटी सुद्धा स्टिंगलेस माशांचीच आहे, परंतु एक फरक काय आहे की याला फक्त 2च चेंबर आहेत. जसं 3 चेंबर होते याला 2च चेंबर आहे. हा ब्रूड चेंबर आणि हा हनी चेंबर. आणि त्याला ह्या माशा सुद्धा आम्ही शेतकऱ्याला भाड्याने देतो. आणि याच्यामध्ये काय की ऊन वारा पावसाचे संरक्षण व्हावं म्हणून आम्ही पाईप मध्ये घातली आहे आणि शेतकऱ्याला टांगवायला सोपं व्हावं म्हणून आम्ही याला एक दोरा बांधलाय, तर शेतकरी पटकन त्याच्या शेतामध्ये जाऊन टांगू शकतो. तर ही स्टिंगलेस प्रकारचीच मधमाशी आहे. आता समजा मधमाशांच्या पेट्या घेतल्या आपण ज्या रेग्युलर असतील किंवा मोठ्या असतील, तर त्या मधमाशांच्या पेट्यांमध्ये माश्या इतरत्र म्हणजे एकमेकाच्या पेटीत घुसतात का? असं नाही, असं कधीच होत नाही. आता तुम्ही बघा इथं 2 प्रकारच्या 3 पेट्या आहेत बघा, परंतु या 3 पेट्यामध्ये 3 वेगळ्या राणी माशा आहेत. आणि त्या राणी माशांचा आपण म्हणू शकतो की त्यांचा एक विशिष्ट केमिकल सिग्नल असतो किंवा सुगंध असतो. मग तो सुगंध लक्षात घेऊन आणि सूर्याच्या किरणाच्या दिशेने त्या मधमाशा आपल्या पेटीचं लोकेशन लक्षात ठेवतात. मग माशी इथून या पेटीपासून 2 किलोमीटर कुठे जरी गेली ते बरोबर त्या पेटीतली माशी त्या पेटीत जाणार, ह्या मधल्या पेटीतली माशी मधल्या पेटीत आणि खडाच्या पेटीतली माशी खडाच्या पेटीत जाणार. कधीही मिक्सिंग त्यांचं होत नाही. तर सर्वात महत्वाचं माशांची मर होण्याचे कारण सगळ्यात महत्वाचं पेस्टिसाइड, कीटकनाशक. आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना पेटी परागी बनवण्यासाठी देतो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जोपर्यंत तुमच्या बागेमध्ये मधमाशीची पेटी आहे तोपर्यंत तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करू नका. दुसरं एक आहे की मधमाशींची जर आपण काळजी घेतली नाही, दर 15 दिवसाने तुम्हाला पेटी उघडून पेटीमध्ये काय चाललंय काय नाही किंवा काय कमतरता आहे, मध कमतरता आहे की पोलन कमतरता आहे, जर ते भुकेले असतील तर त्यांचं कुटुंब वाढणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची साफसफाई. ह्या 2 गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर माशांची संख्या नक्की वाढते. सर या मधमाशी पालनामध्ये इतर कोणते कोणते हे भेटतात? बरोबर. तर हा चार्ट जर तुम्ही बघितला तर हा चार्ट आपल्याला सांगतो की मधमाशीपासून फक्त आपल्याला मधच नाही मिळत, तर मधमाशीपासून आपल्याला मध, पराग, जो पराग मागाशी मी तुम्हाला दाखवला, त्यानंतर मेन, प्रोपॉलिस, रॉयल जेली आणि मधमाशांचं विष, असे जवळपास 6 प्रकारचे उत्पादन आपल्याला मधमाशी पालनात मिळू शकतात. तर त्यातला सगळ्यात जास्त लोकांना माहित आहे तो मध आणि मेन. तर आम्ही मध आणि मेणाचा वापर करून सुद्धा आम्ही सौंदर्य प्रसाधन सध्या बनवतोय. म्हणजे जसं सोप असेल, लिपस्टिक असेल, लिप बाम असेल, काजळ असेल, अशा विविध प्रकारचे पदार्थ आम्ही हे मधापासून आणि मेणापासून बनवतोय. आणि जी जाळे मधमाशाच्या पेट्यांमध्ये जाळे ठेवतो त्याला ते कसं प्रोसेस असतं? तर मधमाशा जेव्हा आपण मधमाशांना जाळी द्यायची तर ह्या प्रकारच्या जाळ्या असतात बघा. तर आता ह्या जाळ्या ज्या आहेत ह्या एकदम काळ्या पडल्यात, निकामी झाल्यात. तर याच्या जागेवर आपण काय करतो की मोकळी फ्रेम असते, ही फ्रेम आहे, या फ्रेम मध्ये आपण बेसिक शीट टाकून त्यांना देतो आणि त्या शीट वर मग त्या मधमाशा अशा षटकोनी आकाराची डिझाईन तयार करतात. मध गोळा कुठं करतात? मध सुद्धा ते वरच्या बाजूला जास्त करून, आता ही जी समजा फ्रेम आहे आपण हातात धरतो तर मधमाशा जास्त करून वरच्या भागामध्ये मध साठवतात आणि खालच्या भागामध्ये त्यांचे अंडे वगैरे असतात. तर सर आपल्या गोदागिरी फार्म मध्ये एकूण किती एम्प्लॉई? तर या गोदागिरी फार्म मध्ये साधारण आमचे 2 एम्प्लॉई हे रेग्युलर आहेत आणि बाकीचे जे स्टुडंट आमच्याकडं इंटर्नशिप साठी येतात त्यांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देऊन आमच्या रेग्युलर कामावर त्यांना इन्व्हॉल्व करून घेतो. जसा एक टेक्निकल पर्सन आहे आणि हा आमचा सपोर्टर आहे आणि हा जो आहे त्याचा हा आमचा इंटर्नशिपचा स्टुडंट आहे साहिल गायकवाड म्हणून. त्याची माहिती किंवा तो आता जवळपास गोदागिरी फार्म बरोबर 1.5 वर्षापासून इथं तो काम करतोय, त्याची माहिती तो स्वतःच देईल. नमस्कार, मी साहिल अशोक गायकवाड. मी ॲग्री बायोटेकच्या लास्ट इयरला शिकतो आता सध्याला लोणीला. तर सर मी इकडे म्हणजे इंटर्नशिपला साधारणतः वर्ष झालं असेल इथे इंटर्नशिप करतो गोदागिरी फार्म्सला. जसा कॉलेजमधून वेळ भेटेल तर फ्री टाईममध्ये मी इथं येऊन इंटर्नशिप करतो. तसंच मला इथं भरपूर गोष्टी शिकायला भेटतात, जसं मधमाशी पालन झालं, वर्मी कंपोस्टचं झालं, वर्मी वॉश झालं,
आपल्याकडे मशरूमचं पण प्रोडक्शन करतो. मशरूम का आपण स्पॉन जे प्रोडक्शन असतं मशरूमचं लॅब वर्क पण करायला भेटते. खूप सारी संधी भेटते इथं. तसंच मला इन्कम सोर्स पण भेटतो याच्यातून. तर ही खूप मुलांसाठी चांगली संधी आहे. इथं येऊन इंटर्नशिप करणं, विविध गोष्टी शिकायला भेटतात आणि यानुसार आपण पुढील भविष्यात जर आपल्याला बिझनेस टाकायची इच्छा असेल तर मुलं इथून प्रेरित होऊन पुढं पण करू शकतात त्यांच्या आयुष्यासाठी. तर हे सगळ्या संधी इथं भेटतात सर. धन्यवाद. तर सर इथं जर नवीन जर कोण असेल त्याला करायचं, हो. त्याला प्रशिक्षण हवं असेल तर त्यांना किती दिवसाचं असतं आणि कसं असतं त्याचं? तर आम्ही साधारण मधमाशी पालन हे 2 दिवसाचं प्रशिक्षण असतं. आणि तसं आम्ही सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे आपलं पुण्याचं, त्यांचं सुद्धा आम्ही 5 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही इथं घेतो. आणि गांडूळ खत असेल किंवा मशरूम असेल हे एक दिवसाचं प्रशिक्षण आम्ही घेतो. अच्छा. तर मंडळींनो, आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आपल्याला अजूनही गोदागिरी फार्म बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. तर आपण हा व्हिडिओ मोठा होत असल्या कारणानं आपण पुढचाही भाग बनवत आहोत. त्या भागामध्ये आपण गोदागिरी फार्म मधील संग्रहालय पाहणार आहोत. मेणापासून कशा पद्धतीने उत्पादने तयार केली जातात ते देखील जाणून घेणार आहोत. आणि त्यांचा जो हॅशटॅग ॲग्रो स्टोअर आहे तोही आपण जाणून घेणार आहोत या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.